नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कशा आणि किती फेऱ्या होतील याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला तर आपण बघूयात की प्रवेशाच्या फेऱ्या किती होतील, डॉक्युमेंटसोबत हमीपत्र कशा पद्धतीने जोडायचं असतं, मार्गदर्शन जर आपल्याला अडचण पडली तर मार्गदर्शन केंद्राचे नंबर कुठे आहेत, त्याचबरोबर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मिळतो का, त्याचबरोबर मूळ कागदपत्रांची पडताळणी कोण करत असते, आपल्याला शाखा बदल करायचा असेल तर काय करावे, खेळाडू विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं प्रमाणपत्र लागतं, नॉन क्रिमिलियर हे कुणाला लागतं, माध्यम विज्ञान शाखेचं जे माध्यम आहे ते कशा प्रकारचं असेल, आणि त्याचबरोबर जर 11वी नापास झालेले विद्यार्थी असतील तर त्यांनी कसा प्रवेश घ्यायचा, तसेच जे 11वीची प्रवेशाची मुदत संपली असेल तर आणि काही विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा राहिला असेल तर त्यांनी कशा पद्धतीने प्रवेश घ्यायचा या विषयीची आपण संपूर्ण आणि सविस्तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूयात की प्रवेशाच्या किती फेऱ्या होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पहिली फेरी ही शून्य फेरी होत असते आणि या शून्य फेरीमध्ये जे प्रवेश होत असतात ते ज्या ज्या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी त्याच शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याला इनहाऊस कोटा आपण म्हणत असतो, तो इनहाऊस कोटा, त्याचबरोबर जे संस्था आहे त्या संस्था पातळीवर काही प्रवेश द्यायचे असतात. इनहाऊस कोटा हा 10% असतो, संस्था पातळीवरचा कोटा हा 5% असतो, हा सुद्धा त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर फेरी क्रमांक 1 राऊंड 1, कॅप राऊंड 1 असं त्याला म्हटलं जातं, तो प्रवेश होईल. त्या प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी म्हणजे पार्ट 1 हा भरलेला आहे आणि पार्ट 2 हा प्रवेश फेरी 1 साठी आपल्याला भरायचा आहे आणि आपला फॉर्म लॉक करायचा आहे. अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 भरलेला नसेल म्हणजे कुठेच रजिस्ट्रेशन केलेलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या फेरी जी 1 आहे, कॅप राऊंड 1 आहे, त्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करू शकतो, पार्ट 1 भरू शकतो, पार्ट 2 भरू शकतो आणि लॉक सुद्धा करू शकतो. लॉक फॉर्म करायचं म्हणजे काय, आपल्याला जे आवश्यक कॉलेज आहे ते आवश्यक कॉलेज आपण त्या ठिकाणी निवडायचं आणि आपल्याला आवश्यक जी डॉक्युमेंट आहेत, आपण पुढे पाहणार आहोत डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत, ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि अपलोड केल्याच्या नंतर आपला फॉर्म लॉक करायचा. म्हणजे ही प्रक्रिया फक्त 2च दिवसाची असते फेरी क्रमांक 1 साठीची. अशीच प्रक्रिया फेरी क्रमांक 2 साठी असते, फेरी क्रमांक 3 साठी असते आणि त्या फेऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश मिळाला नाही म्हणजे कॅप राऊंड 1 मध्ये प्रवेश मिळाला तर ठीक आहे, कॅप राऊंड 2 मध्ये प्रवेश मिळाला तरी ठीक आहे, कॅप राऊंड 3 मध्ये प्रवेश मिळाला तरी ठीक आहे. पण याही व्यतिरिक्त तुम्हाला मार्क्स कमी असतील तर प्रवेश मिळाला नसेल तर आपण काय करायचं, तर त्यानंतर परत एक विशेष राऊंड होत असतो. त्या विशेष राऊंडमध्ये कुठल्याही प्रकारची कॅटेगरी राहत नाही. त्या ठिकाणी आपण परत रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे रजिस्ट्रेशन पहिलं केलेलंच असतं, पार्ट 2 फक्त भरायचा असतो, तो पार्ट 2 भरायचा आणि पुन्हा लॉक करायचे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, फेरी क्रमांक 1, 2, 3 मध्ये जरी तुम्हाला प्रवेश मिळाला नाही तरी सुद्धा आपण पुढच्या राऊंडला वेळापत्रक बघून घ्या. मी वेळापत्रक टाकेल वाटल्यास वेळापत्रक पहा आणि जोपर्यंत तुम्हाला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत संबंधित कॉलेजला जा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी जा आणि जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज वारंवार टाका आणि आपला फॉर्म लॉक करा. जोपर्यंत तुम्ही पार्ट 2 भरून फॉर्म लॉक करणार नाही तोपर्यंत तुमचं नाव यादीमध्ये येणार नाही कुठल्या कॉलेजच्या. आणि म्हणून 3 फेऱ्या झाल्याच्या नंतर परत विशेष फेरी होत असते. विशेष फेरी झाल्याच्या नंतरही सुद्धा तुम्हाला जर प्रवेश मिळाला नाही तर आणखी एक विशेष फेरी होत असते, ज्या विशेष फेरीचं नाव ओपन टू ऑल अशा प्रकारचं नाव असतं. आता त्यावेळेस ओपन टू ऑलमध्ये तुम्हाला निश्चितरित्याने प्रवेश मिळेल, कुणी प्रवेशाचे राहत नाही. पण एकच लक्षात ठेवायची,
प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर केवळ आणि केवळ 2 दिवसाच्या आत राऊंड तुमचा जो पार्ट 2 आहे तो फिलअप करायचा आणि लॉक करायचा फॉर्म. आपले सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपण त्या ठिकाणी अपलोड करायचे. आणि जर एखाद्या वेळेस डॉक्युमेंट नसेलच राऊंडच्या वेळेला तर ॲडमिशनच्या वेळेला 2 दिवसानंतर देता येतं, ते आपण पुढे पाहणार आहोत. मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर केवळ 2च दिवस असतात प्रवेश घेण्यासाठी. पालकांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्याच्या 11वीच्या प्रवेशासाठी आपण ताबडतोब कामाला लागायला पाहिजे. वेळ फार कमी असतो प्रवेशाचा. आता आपण बघूयात की हमीपत्र कसं द्यायचं असतं. हे हमीपत्र आहे बघा. जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल, आता काही जणांकडे सध्या परिस्थितीमध्ये TC नसू शकते आणि त्या TCच्या ठिकाणी मग आपण हे डॉक्युमेंट टाकायचे की मी प्रवेशाच्या वेळेला जे संबंधित माझं डॉक्युमेंट नाही ते मी देईल. हे केव्हा करायचं आहे, हमीपत्र केव्हा टाकायचं आहे, आपण पार्ट 2 भरत असताना लॉक करत असतो त्यावेळेला हे अपलोड करायचं आहे. आणि मात्र तुम्हाला जेव्हा प्रवेश घ्यायचा आहे प्रत्यक्षात त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण ही जी संपूर्ण कागदपत्र आहेत, ही संपूर्ण कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी बघा दिसत आहेत. म्हणजे 10वीचा मार्क्स मेमो आहे, 10वीची TC आहे, त्यानंतर तुम्ही जर ज्या प्रवर्गात मोडत आहात ते जात प्रमाणपत्र आहे. त्याचबरोबर तुम्हाला SC आणि ST सोडून बाकी सगळ्यात जे जाती प्रवर्ग आहेत त्यांना नॉन क्रिमिलेअर लागतं. SC ST आणि ओपन सोडून त्या बाकीच्या सगळ्याच जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी आपलं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही खेळाडू असाल तर हे संबंधित खेळाडूचं प्रमाणपत्र जिल्हा पातळीवरचं जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं असायला पाहिजे कमीत कमी. ते आपल्याला लागतं कारण खेळाडूला सुद्धा रिझर्वेशन आहे प्रवेशासाठी. त्याचबरोबर अशा प्रकारचे हे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रवेशाच्या वेळेला जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर म्हणजे उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र हे ओरिजिनल असावं किंवा याची तुमच्याकडे पावतीच तरी असावी. अन्यथा तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. ही फार गांभीर्याने गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. त्याचबरोबर जर आता तुम्हाला अडचण पडली तर तुम्ही संपर्क कुठे साधणार, तर ही अशा प्रकारची जिल्हानिहाय मार्गदर्शन केंद्र आहे. त्याच्या पुढे मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही याच्यावरती फोन करून विचारू शकता. उदाहरणार्थ लातूरसाठी विभागासाठी हे अशा प्रकारचे नंबर आहेत. संभाजीनगरसाठी अशा प्रकारचे नंबर दिलेले आहेत. पुणे विभाग आहे, मुंबई विभाग आहे, अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे. या प्रत्येक वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळे क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत. आता यानंतर आपल्याला काही विद्यार्थ्यांना अडचण अशा प्रकारची पडू शकते की काही विद्यार्थी 2 विषयामध्ये नापास झालेले आहेत. आता 2 विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 10वीमध्ये 2 विषयात नापास झालेले असतील तर तुम्हाला अशा प्रकारे AT-KTची सवलत मिळू शकते. परंतु हे केव्हा होईल, यासाठी जुलै महिन्यात विशेष फेरी होत असते आणि जुलै महिन्यामध्ये विशेष फेरी झाल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशनही होईल आणि तुम्हाला प्रवेशसुद्धा त्यावेळेला मिळू शकतो. यानंतर आता आपल्याला अडचण अशा प्रकारची वाटू शकते, आपण कुठलंही डॉक्युमेंट अपलोड केलं तरी काय व्हायला लागलं, काय फरक पडतो. बघा, ही डॉक्युमेंट आहेत. हे डॉक्युमेंट ओरिजिनल नसतील तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. कारण याची पडताळणी कोण करतं, तर कॉलेजला प्रवेश घेत असताना संबंधित जे अधिकारी आहेत कॉलेजला प्रवेश देत असतानाचे कम्प्युटरवर पाहणारे, ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे आणि अपलोड केलेले डॉक्युमेंट सारखे आहेत का तरच पाहतात, पडताळणी करतात आणि तरच तुम्हाला प्रवेश देतात. अन्यथा डुप्लिकेट डॉक्युमेंट जर असेल तर डुप्लिकेट डॉक्युमेंटद्वारे तुम्हाला प्रवेश मिळत नाही. यदा कदाचित कॉलेजनं डुप्लिकेट डॉक्युमेंट घेतलं किंवा कोणतं डॉक्युमेंट नसताना तुम्हाला प्रवेश दिला तर कॉलेजवरती कार्यवाही होणार आहे. तशा प्रकारची समितीसुद्धा नेमलेली आहे. आता पुन्हा आणखी आपल्याला प्रश्न आहे की शाखा बदल करता येतो का. काही विद्यार्थ्यांनी समजा कला शाखेला घेतलं आणि विज्ञान शाखेला जाता येतं का. बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण आधीच निर्णय घ्यायचा आहे ठामपणे. एकदा प्रवेश घेतल्याच्या नंतर कुठल्याही पद्धतीत शाखा बदलता येत नाही. प्रवेश घेण्याच्या आधीच आपण शाखा बदलू शकता. तुम्ही भाग नंबर जो 2 आहे तो भाग नंबर 2 भरत असतानाच शाखा निवडायची असते. एकदा एक शाखा निवडली की त्यानंतर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शाखा बदल करता येत नाही.
आणि म्हणून ही आपण गांभीर्याने नोंद घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. आपल्याला कला शाखा घ्यायची, वाणिज्य शाखा घ्यायची, विज्ञान शाखा घ्यायची आहे, हे आपण आपलं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता जे विज्ञान शाखा आहे त्याच्यासाठी विज्ञान शाखेसाठी तुम्हाला काळजीपूर्वक प्रवेश घेत असताना आधीच शाखा निवडा आणि ती शाखा निवडल्याच्या नंतर तुम्ही पार्ट 2 मध्ये निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला प्रवेश व्यवस्थितरित्या मिळेल. आता या ठिकाणी आणखी अडचण निर्माण आहे काही विद्यार्थ्यांची की 11वीचा प्रवेश मुदत संपल्याच्या नंतरही मग प्रवेश कसा घ्यायचा आहे. तर मुदत संपल्याच्या नंतर परत एक ओपन टू ऑल फेरी असते, त्यावेळेस सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, तुम्हाला ॲडमिशन मिळेल. यानंतर आणखी एक अडचण काही विद्यार्थ्यांची असते, 11वी नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा 11वीत प्रवेश मिळतो का? हो, त्यांना 11वीत प्रवेश मिळतो. त्यांनी 11वीचे TC काढायचे आहे आणि 11वीच्या नापासचा मार्क्स मेमो आणि 10वीचा पासचा मार्क्स मेमो. तर 10वीचा पासचा मार्क मेमो परत अपलोड करायचा आणि 11वीच्या नापासची TC अपलोड करायची. तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो जे 11वी नापास झालेले विद्यार्थी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया होत असते. आपण आपल्या पालकांसोबत सजग राहा आणि 11वीचा प्रवेश आपल्याला ज्या ठिकाणी घ्यायचा आहे त्या ठिकाणी आपण या वरील प्रक्रियेनुसार घेऊ शकता. पुढील माहितीसाठी आपण माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.